नमस्कार, मी अतुल प्रभू. तर पहिल्यापासून व्हिडिओ मागा करू भेटले नाही. ह्याचं कारण असा की गणपतीचं सामान पूजा जास्त होते, त्याच्यामुळं माझे हात पण रिकामे नव्हते. त्यामुळं रात्री डायरेक्ट स्वप्ननगरीत झोपले. तो डायरेक्ट परशुरामांच्या पावनभूमीत जाग गेली. माका रत्नागिरी किल्ल्यावर माका जाग गेली. तर म्हटलं याच्या पुढचा प्रवास निसर्गाच्या सानिध्यात राहूनच करूया. तर ही रत्नागिरीच्या पुढे गेल्यावर निसर्गाचं सुंदर रूप मी माझ्या डोळ्यात साठवीत चाललं होते माझ्या डेस्टिनेशन का. तर निसर्ग आणि ट्रेनची मजा घेत आम्ही चालला होतो ट्रेनसोबतच हळूहळू पुढे. मला वाटला होता की पाऊस असत, धुका असत, पण तसं काय नाही. कारण मी लेटच उठले, त्याच्यामुळं माका कदाचित भेटला नसत बघू का. तर एवढा करीत करीत येऊन पोचलो आम्ही राजापूर रोड का. आणि राजापूर रोड का जो सिग्नल लागलो तो जवळजवळ 15 ते 20 मिनटं सिग्नल होतं. जसं हिरवं सिग्नल लागलं तसं ट्रेन दोनदा बोंबाटली. तसं आम्ही सगळे तिकीट जाऊन आपापल्या सीटवर बसला आणि आपापलं सामान काढून वैभव स्टेशनची वाट घेतो. वाट बघता बघता स्टेशन कधी गेला समजलाच नाही. जसं स्टेशन गेला तसे सगळे बोजा उतरवला आणि आम्ही घरी. ही गोष्ट सांगूचीच राहिली. हे काका पण येले होते स्वागत का. तर यो विदाऊट तिकीटचं होतो, ते काय घेतला नाही होता. जरा मजा येईल बघू. वैभव स्टेशन का मित्रा का बोलावलं होते, तो आमची वाटच बघित होतो. तर गाडीतनं जरा असं सुंदर निसर्ग बघित चालला होता, तेवढ्यात लालपरी दिसली. तर मित्रांनी गाडीत लावला नव्हती कोकणातली आपली भजना आणि मम्मी का पण ती आवडत होती. मम्मी म्हणता गाणी अशी नको, नाही तर तुमचं असतं धांगडधिंगाणं. तर आता येऊन पोचला होता आम्ही आमच्या तिट्यावर, गावच्या तिट्यावर. तर मित्र म्हणू लागलो लवकर लवकर सामान उतरवा, माका दुसरीकडे जाऊचा. तर ह्यो आमचं धबधबो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडली तर चॅनल का सबस्क्राईब करा.